पार्ट 1. चला इतिहास जाणूया. स्वाध्याय. प्रश्न 1. खाली दिलेल्या प्रश्नाच्या विकल्पांमधून योग्य विकल्प निवडून उत्तर लिहा. 1. प्राचीन काळी मानव कशावर लिखाण करीत होता? सी. भुर्ज वृक्षाची आंतरसाल. 2. खालीलपैकी कोणते प्राचीन इतिहास जाणण्यासाठी स्रोत नाही? डी. वाहने. 3. खालीलपैकी कोणते लिखाण दीर्घकाळापर्यंत टिकून राहते? ए. अभिलेख. प्रश्न 2. थोडक्यात उत्तर द्या. 1. BC चा अर्थ समजवा. उत्तर. BC इंग्रजीमध्ये बिफोर क्राइस्ट म्हणतात, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माअगोदर. उदाहरणार्थ से 2000 म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माअगोदरचे 2000 वर्ष. 2. AD चा अर्थ समजवा. उत्तर. AD ला इंग्रजीत ॲनो डॉमिनी म्हणतात, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरची वर्ष. उदाहरणार्थ से 2000 म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरची 2000 वर्ष. तर भारतातील सर्वात जुने सिक्के कोणते आहेत? उत्तर. भारतात सर्वात जुने सिक्के म्हणजे ख्रिस्तपूर्व 5व्या शतकातील पंचमार्क सिक्के. 4. इतिहास जाणण्याचे स्रोत कोणकोणते आहेत? उत्तर. ताडपत्र, भोजपत्र, शिलालेख, ताम्रपत्र, सिक्के, जुन्या इमारती, विटा, दगड, अवजारे, अन्नाचे नमुने, मानवी आणि प्राण्यांची हाडे, प्रवास वर्णन इत्यादी इतिहासाचे स्रोत आहेत. प्रश्नोत्तर. अ विभागाची माहिती ब विभागाच्या माहितीसोबत योग्य रीतीने जोडून उत्तरे लिहा. ब. लेख. दगड किंवा धातूवर कोरलेले लिखाण. 2. भोजपत्र. सी. भुर्ज नावाच्या वृक्षाची साल. 3. ताम्रपत्र. डी. तांब्याच्या पत्रावर कोरलेले लिखाण. 4. व. एस. से पूर्व. 5. AD. बे. इसवी सन.